नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाला केंद्रीय मंत्रालयाची मंजुरी मिळाली आहे। उद्या केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। गडकरींच्या हस्ते उद्या चौपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ होणार आहे। नागपूर सुरत मार्गावर सतत होणाऱ्या अपघातांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून चौपदरीकरणाची मागणी होत होती। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणारा नाशकातील द्वारका सर्कल बायपासचा भूमिपूजन सोहळा हा वादात सापडण्याची चिन्ह आहेत। कारण ज्या जागेवरून बायपास होणार आहे तिथली 33 जागा मालकांनी जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना संबंधित जागेचं भूमिपूजन कसं करणार हा प्रश्न निर्माण झालाय। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 22 कार्यकर्त्यांना बेळगावमधून अटक करण्यात आली। काळ्या दिनाच्या फेरीमध्ये सहभागी झाल्याबद्दल पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक केली। बेळगावमधील गणेशपूर, मच्छे, शहापूर, आनंदवाडी या भागातून कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। पंढरपूरमधल्या वाफेगाव परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 8 बोटी उडवून देण्यात आल्या आहेत। शुक्रवारी भल्या पहाटे प्रांताधिकारी डॉक्टर विजयकुमार देशमुख यांच्या पथकाने वाफेगाव परिसरातल्या नीरा नदीच्या पात्रामध्ये धाड टाकली आणि ही कारवाई केली। सध्या प्रशासन यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त आहे, त्यामुळे वाळू माफियांचं चांगलंच फावलं होतं। प्रांताधिकाऱ्यांच्या कारवाईने त्यांना चांगलाच दणका दिलाय। गडचिरोलीतल्या आनंदग्राम जंगलामध्ये रानडुकरांची शिकार करण्यात दोघांना पकडण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून 3.5 किलो मांसासह एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांना 1 दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत राबवली जाणारी निवडणूक प्रक्रिया सदोष पद्धतीने सुरू असून ती तातडीने थांबवण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने मुख्य राज्य निवडणूक अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे। या निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी काँग्रेस आणि भाजपच्या दबावाखाली चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप धोत्रेंनी केलाय। पंढरपूरमधल्या चंद्रभागेच्या वाळवंटात अत्याधुनिक असे 4 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि या टॉवरवर बसवलेल्या कॅमेऱ्यांवर थेट मंदिरातील कंट्रोल रूममध्ये बसून नियंत्रण ठेवण्यात येते। यात्रेच्या काळात या वाळवंटात चेंगराचेंगरी आणि लुटालुटीचे प्रकार घडतात, त्यामुळे इथे सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली जात होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या शनिवारच्या धुळेच्या दौऱ्यामुळे इकडे एक बदल जाणवतोय। धुळ्यातील रस्ते एका रात्रीत चकाचक झालेत। गेल्या 4 महिन्यांपासून खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध नाही असं कारण देण्यात येत होतं, मात्र मुख्यमंत्री येणार हे कळलं आणि कोणतीही निविदा न काढता एका रात्रीमध्ये हे रस्ते चकाचक झाले। माहूर शहरालगतच्या पैनगंगा नदीपात्रातील बंधाऱ्यावर दरवाजे न बसवल्यानं पाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे। नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराने ऐन दिवाळीत शहर तसंच रेणुकादेवी संस्थानाला पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं। प्रचंड गाजावाजा करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत शहरात 12 कोटींची नळ योजना राबवण्यात आली, मात्र या योजनेतनं शहरातील काहीच भागात सुरळीत पाणी पुरवठा केला जातोय। मनमाडच्या येवला तालुक्यातील 2.5 ते 3 वर्षांच्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। येवल्यातल्या नेऊलगाव परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून या बिबट्याने धुमाकूळ घातला होता। अनेक जनावरं या बिबट्याने फस्त केली। गावकऱ्यांमध्येही दहशत पसरली। परिसरात बिबट्याचं वास्तव्य असल्याचं समजल्यामुळे गावकरी जीव मुठीत घेऊन शेतात काम करत होते। दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या बिबट्याला जेरबंद केलं आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाविरोधात जिल्हा परिषदेत जप्तीचा ठराव मंजूर करण्यात आलाय। गेल्या 15 वर्षांपासून या विश्वविद्यालयाने ग्रामपंचायतीचा कर भरला नाहीये। थकीत कराची रक्कम 1.25 कोटीच्या घरात आहे आणि याबद्दल वारंवार पत्रव्यवहार करण्यात आलाय, मात्र विश्वविद्यालयाकडून कोणतंही उत्तर मिळत नसल्यानं हा ठराव मंजूर झालाय। येत्या आठवड्याभरात कर भरणासंदर्भात सकारात्मक उत्तर आलं नाही तर जप्तीची कारवाई होणार आहे। जळगाव शहरातल्या कसगाव तांदुळवाडी रेल्वे रुळावर पती पत्नीचे मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। राहुल जाधव आणि शोभा जाधव असं या पती पत्नीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। या दाम्पत्याने आत्महत्या केली आहे की त्यांची हत्या करण्यात आली आहे याचा तपास पोलिसांकडून केला जातो। सांगोला तालुक्यातील उदनवाडी नदीत बुडून नणंद भाऊजाईची मृत्यू झालेले आहेत। माण नदीची उपनदी असलेल्या बाणखेलीत सुवर्णा गाडे आणि अश्विनी गाडे कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्या नदीतील खोल खड्ड्यात पडल्या आणि बुडाल्या। आजूबाजूला कोणीही नसल्याने त्यांना वाचवता आलं नाही आणि त्यांचा मृत्यू झालाय। सासऱ्याने सुनेची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातल्या वागदरी गावात घडली आहे। पार्वती मगी असं 34 वर्षीय महिलेचं नाव आहे। हत्येनंतर 70 वर्षीय आरोपी बसवाण्णाप्पा मगी फरार झाले। गुरुवारी रात्री पार्वती आपल्या 3 मुलांसह घरात झोपली होती। सासऱ्याने कुऱ्हाडीचं गाव घालून पार्वतीची हत्या केली आहे। हत्येच्या वेळी पार्वतीचे पती कामानिमित्त गावाबाहेर गेल्याचा फायदा सासऱ्याने घेतला। या प्रकरणाचा उलगडा अद्याप झाला नसून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत।
नाशिकमधल्या मयूर देवरे हत्या प्रकरणात पोलिसांनी नाशिकच्या विविध भागातून तिघांना अटक केली आहे। हे तिन्ही आरोपी अल्पवयीन आहेत, पण या प्रकरणातील आणखी 2 आरोपी अजूनही फरार आहेत। त्यात निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा अक्षय काळुगेसह शुभम शर्माचा देखील समावेश आहे। मयूर देवरेचं पाडव्याच्या दिवशी अपहरण झालं होतं, पण भाऊबीजेच्या दिवशी मयूरचा मृतदेह जुन्या नाशिक भागातल्या तपोवनमध्ये सापडला होता। जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले सांगलीतले दुधगावचे सुपुत्र नितीन कोळी यांना मेणबत्ती मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। हजारो तरुणांनी एकत्र येत नितीन कोळी अमर रहे, जला दो जला दो, पाकिस्तान को जला दो अशा घोषणा दिल्या। यावेळी रांगोळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा काढण्यात आला होता। गडचिरोलीतल्या 17 आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना बैलांसह गाड्यांचं वाटप करण्यात आलं। शासनाच्या नवजीवन आत्मसमर्पण योजनेअंतर्गत नक्षलवाद्यांच्या हातात शस्त्राऐवजी नांगर देण्याचा उपक्रम राबवला जातोय। यात कृषी विभागाकडून 14 तर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून 3 नक्षलवाद्यांना बैलगाड्या देण्यात आल्या। त्यामुळे शस्त्र उगारणारे हे हात लवकरच नांगर घेऊन सन्मानाने आयुष्य जगणार आहेत। वर्ध्यामध्ये पथनाट्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ही मोहीम राबवण्यात आली। वर्ध्यातील बस स्थानक आणि शासकीय कार्यालय परिसरात यावेळी पथनाट्य सादर करण्यात आलं। विविध कार्यालयात होणारे भ्रष्ट कारभार पथनाट्यातून सादर करत लोकांचं प्रबोधन करण्यात आलं। गोंदियाच्या वृंदावन धाम परिसरात भागवत कथाकार ऋतंबरा देवी यांच्या कथायज्ञाचं आयोजन करण्यात आलं। भव्य शोभायात्रा काढून कथायज्ञाला सुरुवात झाली आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गोंदियाचे जावई शिवराज सिंग चौहान डोक्यावर भागवत पोथी घेऊन या शोभायात्रेत सामील झाले होते। पुढील 7 दिवस चालणाऱ्या भागवत सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग हे देखील हजेरी लावणार आहेत। पिंपरी चिंचवडमधील स्पार्क संस्थेच्या वतीने लघुचित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। पिंपरीतल्या आचार्य यात्रे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवाचं हे 3रं वर्ष आहे। या महोत्सवात राज्यभरातून 57 लघुचित्रपट सहभागी झाले आहेत। लेखक दिग्दर्शक राहुल भंडारे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आले।